विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. लेखातून लेख. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप. अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल. जशास तसं उत्तर देणार. सुनील तटकरे यांचा इशारा. विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू. सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती. विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार तटकरेंची भूमिका. रोहित पवारांनी आरोप केलेली फाईल प्रफुल्ल पटेलांकडूनच आली होती. पटेलांचा रात्री 8:30च्या सुमारास अजित पवारांना फोन. शेतकऱ्यांसंबंधित काम होतं. झेडपी निवडणुकीवर बोलणं झालं. पटेल यांची माहिती. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखी बळावला. पायलटवर कुणाचा दबाव होता का, सखोल चौकशी व्हावी. रोहित पवारांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठक. बैठकीत सुनेत्रा पवार भाऊ, तुमच्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका. मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी. सुनेत्रा पवार यांचं भावनिक आवाहन. शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळणार. पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार. पवारांच्या प्रकृतीत सुधारणा. डॉक्टरांची माहिती. मुंबईत स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावांची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष. मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद. उपमहापौर दालनातील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सोशल मीडियावर टीकेची झोड. मुंबईतील कोस्टल रोडवरील मेलडीला मनसेचा विरोध. हिंदी गाण्यावरून आक्षेप. कोस्टल रोडवर गरजा महाराष्ट्र माझा गाणं वाजवत निषेध.